पाईप मांडीवर आहे, लुगडं फाटलेलं होतं. जिजाबाई लाजल्या. देवाच्या लक्षात आलं. देवाच्या लक्षात आल्याबरोबर देवानं तिथं हात ठेवला आणि जिजाबाईंना सांगतात, आई कोणत्या नावानं हाक मारली? नीट ऐका बरं का. इथं आलेल्या कीर्तनातील वारकरी मंडळी, पुरुष असू द्या, महिला असू द्या, लहान मुलं असू द्या, भगवंतानं जिजाबाईला हाक मारताना कोणत्या नावानं मारली? आई साहेब, आई. आणि ज्या ज्या वेळी तुमच्या मनामध्ये पाप येईल, ज्या ज्या वेळी पाप करण्याची वृत्ती होईल ना, त्यावेळी महाराज समोर स्त्री असू द्या, तिला आई म्हणून हाक मारा. त्या महाराज त्या माणसाचं मातृत्व जाग झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज मनामधलं पाप गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या आई शब्दामध्ये. कधी पण मनामध्ये वाईट भावना येऊ द्यात, वाईट विचार येऊ द्यात, ते वाईट विचार बाजूला सारण्याचं काम करतं ते आई शब्द आहे. आणि असं आई हाक मारल्याबरोबर जिजाबाईंना सुद्धा लाज वाटली नाही. जिजाबाईंना लक्षात आलं हे आपलंच लेकरू आहे, मला आई म्हणून हाक मारतय. लाज वाटू दिली नाही. रक्त आलं ना, जिजाबाईंचा हात साडीकडे जायच्या आत देवानं आपल्या पिवळ्या पितांबराचा सोगा काढावा, तार दिशेने फाडला आणि पायाला बांधला. आणि त्या रक्ताचा आणि पिवळ्या पितांबराचा रंग एकत्र आला. रक्त लाल रंगाचं आहे, पितांबर कोणत्या रंगाचं आहे? आणि रंग संगती झाली आणि भगवा रंग प्रस्थापित झाला संप्रदायाचा, धर्माचा. आणि महाराज जो रंग निर्माण झाला तो शांततेचा. कोणता रंग? भगवा आहे, धर्माचं प्रतीक आहे भगवा रंग. वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे भगवा रंग. तो भगवा रंग जिजाबाईंना एक प्रकारचा संदेशच देत होता की आता हे संसार सोडून द्या आणि कुठल्या मार्गात या? या भक्ती मार्गात या. आणि तेवढ्यामध्ये देवानं सुद्धा हट्ट केला. त्याच्यामध्ये काय काय त्याच्यात? जिजाबाई म्हणले भाकरी आहेत. किती आहेत? 3च आहेत. मला एक दे ना. एक दे. देत नसती म्हणले. माझे मालक 3 दिवस उपाशी आहेत, त्यांच्या करता चालवले, एक सुद्धा मिळणार? अगं तुझा काटा काढला मी, काहीतरी दे मला. देते ना. काय देते? माझ्या पाया पुढे आशीर्वाद देते. जिजाबाईंनी कुणाला म्हणावं? जगाच्या बापाला, देवालाच पाया पडायला लावलं ना आशीर्वाद दिला. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. पाळू तातडी उतावीळ, पाळू तातडी उतावीळ, पाळू तातडी उतावीळ. मागील परिहार पुढे नाही सिन, मागील परिहार पुढे नाही सिन, मागील परिहार पुढे नाही सिन, मागील परिहार पुढे नाही सिन. झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. पाळू तातडी उतावीळ, पाळू तातडी उतावीळ, पाळू तातडी उतावीळ. तुका म्हणे नदी आणि कांचे हाती, म्हणे नदी आणि कांच्या हाती, तुका म्हणे नदी आणि कांचे हाती. म्हणे नदी आणि कांच्या हाती. बैसला तो चित्ती निवडून, बैसला तो चित्ती, बैसला तो चिक्की. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची
ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबा 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 पंढरीशी जा रे आल्यानो संसारा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा पंढरीची जा आल्यानो संसारा पंढरीची जा रे आल्यानो पंढरीशी जा रे आल्यानो संसार पंढरीशी जा रे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीसी आवडी वाट पाहे उभा भेटीसी आवडी दिनाचा स्वयरा पांडुरंग दिनाचा स्वयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी पंढरीची जा रे आल्यानो संसारा पंढरीची जा रे आल्यानो संसारा ओ पंढरीशी जा रे आल्यानो संसारा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीसी आवडी वाट पाहे उभा भेटीसी आवडी दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ हॅलो
वा वा टाळी वाजवा टाळी कृपाळू तातडी उतावेल उतावेल कृपा रे केना कृपाळू तळी उतावीळ कृपातू तळी उतावीळ वाट पाहे उभा भेटीची आवड वाट पाहे उभा भेटीची आवडी विठ्ठल पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शीन झाली आदर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती बैसिला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उतावीळ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे राया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरी सिजारे आल्याणू संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उतावीळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा भक्तीचे शिरोमणी प्रेमाचा मळा वैराग्याचा पुतळा आणि भक्तीचा असणारा जिवाळा म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 यांचा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजची सगळ्यांना माहित आहे आजचा दिवस महत्वाचा आहे. कशामुळं? बोला बोला महिला मंडळ. आज काय आहे? आषाढी एकादश आहे. ज्याच्या करता आपण पायी वारीचा हा सोहळा थाटला यासाठी केला होता अट्टहास.
गेले 15-20 दिवस झालं आपला हा पायी वारी सोहळा आहे, बरोबर आहे. आणि आज महत्वाचा दिवस म्हणजे एकादशी आहे. आणि आषाढी एकादशी दिवशी या ठिकाणी नीट ऐका बरं का, दिवस महत्वाचा आहे. कारण आज कोणता दिवस आहे? आषाढी एकादश आहे, वार बुधवार आहे. आज बरोबर महाराज बुधवार वार कुणाचा असतो? पांडुरंगाचा. आजचा दिवस का महत्वाचा आहे सांगते. आजचा वार बुधवार आहे, आज एकादशी आहे. आपण सगळे आवारात आहे. ते नगर कोणतं आहे? पंढरपूर नगर आहे. आणि या पंढरपूर नगरामध्ये इथं कीर्तन व्हावं आणि नामस्मरणाचा आस्वाद सगळ्यांना घ्यावा, याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. म्हणून आम्ही भाग्यवान आहे की आम्ही वैकुंठामध्ये आहे, पंढरपूरच्या भूमीमध्ये आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहे. आज महत्वाचा दिवस एकादशीचा आहे. आणि एकादशी दिवशी आम्हाला नामस्मरण कानी यावं, कीर्तन ऐकायला मिळावं, याला सुद्धा काय लागतं? भाग्य लागतं. आणि मला सांगा, इथं वारीला आलेले सगळेजण गेले 20 दिवस झालं आपण सगळेजण वारीमध्ये आहोत. कुणा कुणाला महाराज उद्या लगेच घरी जाऊ वाटतंय? बोला, आहे का कुणी असं? अय बचत गट, अय वारकरी, हाय का कुणी असं? आता जर इथं प्रश्न विचारला ना की तुम्हाला उद्या घरी जाऊ वाटते का, तर महाराज सगळ्यांच्या मनाची हालत अशी झाली आहे की उद्या सगळ्यांना माहित आहे आज एकादशी आहे, उद्या बारस आहे. आणि बारस सोडून कुठं जायचंय? घरी जायचंय. जायचंय ना? नाही जाऊ वाटत, मग राहू इथंच महिनाभर. बघा, बरोबर आहे, सगळ्यांना असंच वाटतंय. मगाशी आमची सुद्धा चर्चा चाललेली की एवढ्या दिवस झालं वारीमध्ये आहे, पायी वारीचा सोहळा आहे. आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये, नामस्मरणाच्या गजरामध्ये आणि सगळी लोक एकत्र. मला सांगा, आपण घरातली माणसं सुद्धा कितीही जवळ असू द्या, पण कामानिमित्तच भेटतो, बरोबर आहे. पण या वारीच्या निमित्ताने महाराज बाहेरच्या गावची लोक असू द्यात. बघा, वारीमध्ये एकाच गावची लोक आहेत का? किती गावची लोक आहेत? या पायी वारीमध्ये 100 गावची लोक आहेत. 18 पगड जातीतील लोक असून, 100 गावची लोक असून, 15 जिल्ह्यातनं लोक येऊ द्यात, पण कसलाही वाद नाही हे शिकवते ती पंढरीची वारी. पंढरीची वारी शिकवते की माणसाला माणसामध्ये कसं यायचं. पंढरीची वारी शिकवते की माणूस म्हणून कसं जगायचं. एखादा महाराज श्रीमंत असू द्या, एखादा गरीब असू द्या, इथं कोणताही दुजा भाव. गरीबही त्याच पंक्तीला आहे आणि श्रीमंतही त्याच पंक्तीला आहे. गरीबही जमिनीवर झोपतोय आणि श्रीमंतही जमिनीवर झोपतोय. आणि देवाची एवढी कृपा आहे, नीट ऐका बरं का. कुणी जर अनुभूती घेतली असेल तर या पायी वारी मधला एवढं मोठं देवाचं श्रेष्ठत्व आहे, एवढा मोठा अधिकार, एवढं मोठं कार्य त्या पांडुरंग परमात्म्याचं आहे की वारीमध्ये लाखो करोडोचा समाज आहे, बरोबर आहे. हो म्हणा, फक्त बोलत जाऊ. बोलले मला अजिबात राग येत. लाखोने करोडोने समाज आहे, बरोबर. एवढा समाज असताना माणूस कुठही अडचणीमध्ये झोपतोय. कुठलीही महाराज दगड असू द्या, माती असू द्या, वाळू असू द्या, त्या ठिकाणी महाराज वारुडा असू द्या, इतक्या अडचणीमध्ये वारकरी झोपतायत. पण कधी असं ऐकायला मिळालं का हो की कोणत्या वारकऱ्याला सर्पदंश झाला? ही महाराज कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. पांडुरंग रक्षण करतोय वारकऱ्यांचं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी
आषाढी कार्तिकी विसरू नका महाराज. एवढा सोहळा महत्वाचा दिवस आहे आजचा. आणि या आनंदी वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये आज कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला यावी. इथं महाराज ही एवढी पुण्य भूमी आहे. जर मृत्यू लोकातला स्वर्ग म्हणायचं म्हटलं ना तर महाराज पंढरपूर हे मृत्यू लोकातलं स्वर्ग आहे. आणि या स्वर्गामध्ये मला कीर्तन करण्याचं भाग्य लाभलं, याच्यापेक्षा चांगला दिवस कुठला असू शकत नाही. म्हणून तुम्ही सगळेजण उद्याची घाई कुणाला नसावी. मग कीर्तन 2-3 तास लेट सोडलं तरी चालेल ना, का रातभर चालू द्या. तर बघा भगवंताची कृपा आहे. भगवंतानं अमोल असं शरीर, न मिळणारं शरीर तुम्हा आम्हाला दिलं. बघा जगामध्ये अनेक जाती, जगामध्ये अनेक जीव आहेत, सूक्ष्म जीव आहेत, प्राणी आहेत, पशु आहेत. पण याच्यामध्ये आपला नंबर न लागता देवानं आपल्याला काय बनवलं? माणूस बनवलं. बरोबर आहे. मग देवाचे उपकार माना की देवानं आपल्याला दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, किंवा देवे दिला देह कशा करता? का भोजना करता? कशा करता दिला हो? देवे दिला देह भजना गोमटा. पण माणसं फक्त वापर कशा करता करतात? येऊ द्या, येऊ द्या. महाराज भोजना करता नाही, भजना करता हा देह आहे. पण माणसाचं आता चाललंय काय? भोजना करता. बघा जगातले सगळे प्राणी जर पाहिले ना तर महाराज ते भजन करू शकत नाहीत, टाळी वाजवू शकत नाहीत, नामस्मरण करू शकत नाही. पण देवानं तुम्हा आम्हाला मानव म्हणून जन्माला घातलं. देवानं हा अमोल किमतीचा देह दिला. नवे नवे देवाचे एवढे उपकार आहेत की देवानं तुम्हा आम्हाला जन्म आशिया खंडात दिला. कुठं दिला? आशिया खंडात. आशिया खंडातील भारत देशात दिला. आणि भारत देशातील महाराष्ट्र राज्यात दिला. आणि महत्वाचं म्हणजे आळंदी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी दिला. देवाचे किती उपकार आहेत. आपल्यासारखा भाग्यवान कुठं नाही. कारण महाराज आळंदी पंढरपूर तीर्थक्षेत्र आपल्याकडे आहेत. आणि देवाचे महाराज देवाच्या चरण स्पर्शानं पावन झालेली भूमी आपल्याकडे आहे. म्हणून महाराज म्हणतात की जन्माला येऊन, या संसारामध्ये येऊन तुम्हाला करायचं असेल तर एक कार्य करा. अभंगाचं पहिलं चरण. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, 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 दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा दिंडीची आवडी, वाट पाहे उभा दिंडीची आवडी, वाट पाहे उभा दिंडीची आवड, वाट पाहे उभा दिंडीची
गोविंदाचा आणि जन्माला येऊन जर काही करायचं असेल तर महाराज एकदा जन्माला येऊन कुठं जा, पंढरीशी जा रे आल्यानु संसारा. या संसारात येऊन, या मृत्यू लोकात येऊन जर कुठं जायचं असेल ना तर एकदा का होईना कुठं जा, पंढरीला जा. आणि पंढरीला गेल्यावर काय होईल? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. पंढरीला गेल्यावर त्या भगवंताचं रूप जर पाहिलं ना, नीट ऐका बरं का, पंढरपूरची वारी तुम्ही आम्ही करतोय याच्यात काय नवल नाही. पंढरपूरची वारी ज्यावेळी पुंडलिकानं भगवंताला पंढरपुरामध्ये विराजमान करून घेतलं, नीट ऐका बरं का, त्यावेळी भगवंताचं सुंदर रूप त्या ठिकाणी महाराज उभा राहिलं आणि ते रूप पाहण्याकरता सगळ्या महाराज देवी देवतांची दाटी झाली. आणि देवी देवतांची दाटी झाली, पण सगळ्यात आधी पांडुरंगाचं रूप पाहण्याकरता ज्यांनी पंढरपूरची वारी केली ते म्हणजे भगवान शंकर. शंकर महादेवानी पहिली वारी केली असेल आणि पहिला वारकरी जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत. आणि त्यांनी वारी केली, पण अशी तशी नाही केली, संपूर्ण परिवाराला घेऊन केली. नंदी होते, गणराया होते, गळ्यामध्ये सर्प आहे, पार्वती माता सोबत आहेत आणि निघाले दर्शनाला. आणि दर्शनाला गेल्यावर त्या भगवंताचं एवढं सुंदर रूप, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी ठेवून या. एवढं सुंदर असं रूप पाहिलं आणि रूप बघून भगवान शंकराला एवढा आनंद झाला. आणि भगवान शंकर आणि पांडुरंगाची भेटी झाली आणि पांडुरंगाला एवढा आनंद झाला की साक्षात भगवान शंकर परमात्मा भेटीला यावे. आणि पांडुरंग परमात्म्याने त्यांना उचलून घेतलं डायरेक्ट कुठं, डोक्यावर. कधी जर गेला ना तर पांडुरंगाची मूर्ती बघा, भगवान शंकर कुठे आहेत? डोक्यावरती आहेत. मग महाराज एवढा अधिकार, पायी वारी केल्याचं पुण्य, पायी वारी केल्याचं फळ साधू संतांनी आम्हाला सांगितलं की भगवंताची सेवा करा, भगवंताची जन्माला येऊन एकदा का होईना पायी वारी घडली पाहिजे. साधू संत सांगून थकले. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही साधू संतांचं उदाहरण देता, तसं बघायला गेलं तर प्रत्येक साधू संतांचं जर आपण जीवन चरित्र बघितलं खरंय तर मला सांगा, आनंदाचं आहे का दुःखात आहे? कसं आहे त्यांचं जीवन प्रवास? सुखाचा होता का खडतळ होता? खडतळ होता. त्यांच्या आयुष्यामध्येही दुःख होतं, त्यांच्या आयुष्यामध्येही संकट होती, त्यांच्या आयुष्यही खडतळ प्रवासानं भरलेलं होतं. तरी सुद्धा त्यांनी कधी निराशा बाळगली नाही. आज सुद्धा कित्येक वर्ष झाले तरी सुद्धा महाराज उदाहरण देताना संतांची उदाहरण दिली जातात. कारण नीट ऐका, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख होती, त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट माणसं होती, त्यांच्या आयुष्यामध्येही संघर्ष होता, पण संघर्षातून घडतं ते चरित्र आणि चरित्रावरच लिहिले जातात ग्रंथ. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असणं सुद्धा गरजेचं आहे. संघर्ष सगळ्या साधू संतांच्या जीवनामध्ये होता. आयुष्य जर बघितलं ना तर माझ्या तुकोबारायांचं जीवन बघा. अहो एवढी मोठी श्रीमंती होती पण ती सुद्धा राहिली नाही, त्याग केला श्रीमंतीचा. तुकोबा शेठ लोक म्हणायची, पण संपत्ती गेली आणि तुकोबा शेठचा तुक्या झाला. माणसं म्हणायची काय कळत नाही तुक्याला, भंडाऱ्या डोंगरावर जातो, भजन करत बसतो, देवाचं भजन करतो, त्याला संसाराचं कळत नाही, देवाचं कळत नाही, वेडा झाला. आणि महाराज वेड सुद्धा लागलं पाहिजे बर का. काय म्हणते मी,
वेड सुद्धा लागणं गरजेचं, पण वेड चांगल्याच लागावं का वाईटाचं? कशाचं? नाही तर माणसं आता महाराज कशा करता येडी होतील काय सांगता येत. अवघड आहे महाराज आजकालच्या माणसांचं. अहो 4 दिवसापूर्वीच गाणं येऊ द्यात. काय 4 दिवसापूर्वीच गाणं आलं ना, महाराज एखादं म्हातारं सुद्धा उड्या हाणायला लागतोय. काय गाणी तर माणसांनी काढली. आता तर महाराज काय ते म्हाताऱ्यावरच गाणं आलंय. काय बरं? बरोबर आहे, बरोबर. नानांनी घेतली फॉर्च्युनर. बोला की केस बेस करती का काय? काय माणसं गाणं काढतील सांगता येत नाही. मधी मधी तर महाराज तो पिक्चर आला काय पुष्पा, ती वाकडच महाराज करून चालायचं श्रीवल्ली. मी म्हणलं त्याला मूळव्या झाला का काय महाराज? काय स्टाईल काढतील सांगता येत. पण असली गाणी कितीही येऊ द्यात. काय म्हणते? असली गाणी किती येऊ द्यात, लईत लय किती दिवस टिकतात तू? बोला. लईत लय 1 वर्ष. 1 वर्षाच्या वर गाणं आंबट झालं, गाण्याला चव राहिली नाही, परत ऐकू वाटत नाही. पण महाराज विचार करा, हजारो वर्ष झाली माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, तरी सुद्धा महाराज त्याचा कंटाळा कधी येत नाही. ही महाराज ताकद साधू संतांची आहे, ही ताकद नामस्मरणाची आहे. कितीही अभंग वाचा कधी संपत नाही, कितीही ओव्या वाचा कधी त्याच्यातून मन भरत नाही. कितीही महाराज एक ओवी घ्या त्याचा एकच अर्थ लागेल असं अजिबात. कुणी पण घ्या, एक ओवी घ्या ज्ञानेश्वरीतली, आपल्या ह्याने अर्थ लावा. तुम्ही अर्थ लावला तर तुमच्या ह्याने अर्थ वेगळा लागेल. तुम्ही अर्थ लावला तर तुमच्या ह्याने अर्थ. तुकोबऱ्यांचा गाथा घ्या, गाथ्यामधले अभंग वाचा. एक अभंग घ्या, तो सोडवण्याचा प्रयत्न करा महाराज. पण आपण कधी हे वाचत नाही, आपण कधी गाथा उघडत नाही, आपण कधी ज्ञानेश्वरी उघडत नाही. आपण दिखाव्याचा परमार्थ. आता सुद्धा महाराज माणसाचं कसं झालंय, आपण गाथा बघत नाही, ज्ञानेश्वरी बघत नाही, कीर्तनाला येत नाही, भजनाला येत नाही. दिखाव्याचा परमार्थ झाला. अंगावर चांगले कपडे घातले, मोठमोठ्या गाडीतनं फिरलं म्हणजे तो माणूस चांगला आहे, श्रीमंत आहे, अशी माणसाची काय झालीये समज. आज महाराज किंमत माणुसकीला नाही, किंमत कशाला आहे? पैशाला आहे. आज माणूस किती चांगला आहे, त्याच्यामध्ये माणुसकी किती आहे हे माणूस बघत नाही. त्याच्या अंगावर किती चांगले कपडे आहेत, तिनं किती सोनं घातलंय आणि किती लाखाच्या गाडीतून उतरतायत, याच्यावरून माणसाची आज काय ठरते? कुवत ठरते. एवढं अवघड झालंय महाराज. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे शरीर आहे ना, शरीर, याला तुम्ही कितीही साबण लावा, आहासे आहात, किती असू द्या, मग लक्स असू द्या, लाईफ बॉय असू द्या, संतूर असू द्या, पियर्स असू द्या, डव असू द्या, कोणताही लावा, त्या साबणानं मला सांगा काय स्वच्छ होणार आहे? शरीर स्वच्छ होणार आहे. मळ निघणार आहे, तो कशाचा? शरीराचा. पण अंतःकरणातला मळ निघणार आहे का हो? आज माणसाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल एवढी जळजळ आहे, एवढा मळ आहे. बघायला गेलं ना, आज प्रत्येक जण तोंडावर गोड आहे आणि माग आहे का नाही? अय वारकरी सांगता का जाऊ घरी? बरोबर आहे. आज प्रत्येक जण साबण लावतोय, अत्तर मारतोय, सेंट मारतोय, चांगला माउथ फ्रेशनर वापरतोय. पण महाराज साबण स्वच्छ करतं ते शरीर. शरीराच्या स्वच्छते करता, बाहेरील स्वच्छते करता साबण आहे. पण तुम्हाला आंतरिक स्वच्छता करायची असेल, अंतःकरण मन जर निर्मळ करायचं असेल तर ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत वाचा. मन निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही. मनाची स्वच्छता करायची असेल तर तुम्हाला गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत वाचणं गरजेचं आहे. म्हणून
तुम्ही जर पंढरपूरला आला ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. काही काहींचं मत काय की आपण पंढरपूरला आलोय, आता पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तर कसं काय? हा सगळ्यांचा प्रश्न आहे बरं का. नीट ऐका. मला सांगा, आपण सगळेजण आलो, कुणी माऊलींसोबत आलं, कुणी तुकोबऱ्यांसोबत आलं, बरोबर आहे? माऊलींसोबत निघालो कुठून? आळंदी ते बचतगड. बोला गडे, 50% आरक्षण आहे. आणि आता तर काय घाबरायचंच नाही. आता तर योजना आली. कुठली? लाडकी बहीण. अहो इकडं भाऊ मेले दारू वडवडू, त्या बिचाऱ्यांना कोण विचारना. हितल्या नाही बरं का, हितल्या बिचाऱ्या सगळ्यात चांगल्या आहेत त्या. काय काय जण म्हणतील आलं आमच्याकडं फिरून, कुणी महाराजाला बोलावलं, कीर्तन ह्यांचा मुडदा बसावला. एवढी योजना भेटती तर ती भेटून देईना. पण खऱ्यानं सांगा बरं का, ह्या पुरुष मंडळांचं लय अवघड महाराज. सगळ्या योजना, आता आरक्षण सुद्धा भेटलं महिला मंडळांना. किती टक्के? 50%. ह्या बिचाऱ्यांचा काय दोष? ह्यांना महाराज कोणी विचारतच नाही. हे बिचारे शेतात मेले कष्ट करू करू, ऑफिस मध्ये मेले, ह्यांच्याकडे कुणी बघत? माझं तर म्हणणं ह्यांच्या करता पण एखादा लाडका भाऊ किंवा एखादा लाडका मेहुणा तरी यावा. बरोबर आहे सरांचं, लाडका मेहुणा तरी योजना काढाकडे, काहीतरी फायदा व्हावा. तर बघा, आणि झालं काय मग, महिला मंडळानं महाराज 50% आरक्षण आलं म्हणून आता नवरे सुद्धा ऐकतात. कुणाचं? पुरुष मंडळ नाही, ऐकत जा बर का, ऐकत जा बायकोच. आणि ऐकावं बायकोच, मी तर म्हणते चांगलं सांगितलं तर ऐकावंच. महिला मंडळ इथं कीर्तनाला आलेले नवरे, आता काही काही जण जोडीनं असतील, काही काही जण एकटे असतील. नीट ऐका. बायका पण महाराज जिथं नको जावा म्हणतील ना तिथं जायचं, ते चांगलं सांगतात बरं का बिचाऱ्या. भगवान शंकराला सुद्धा पार्वती माता सांगत होत्या, ज्यावेळी महाराज समुद्रामध्ये विष झालं त्यावेळी महाराज पार्वती माता सांगत होत्या तिथं जाऊ नका. भगवान शंकर भोळे, त्यांनी काय ऐकलं? सगळे देवी देवता महाराज, सगळे देव आपल्या बायकोचं ऐकत होते, पण भगवान शंकर अजिबात त्यांनी ऐकलंच नाही पार्वती मातेचं. गेले, पिले विष, कंठ निळा झाला. नाव काय पडलं? निळकंठ. मग बघा, कधी कधी महाराज बायकोचं ऐकावं बरं का, कधी कधी. आणि चांगलंच ऐक. महिला मंडळ तुम्ही पण चांगलं सांगत जा बरं का. तर मग ऐका, वारीला महाराज आल्यावर आपण सगळेजण पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर पायी वारीत आहे, बरोबर आहे? काहीतरी रिॲक्शन द्या. पायी वारीत आहे. तर मला सांगा, आळंदी ते पंढरपूर आपण पायी वारीत चालत आलोय, मग दर्शनाच्या बारीला लागण्याची काय गरज? काहीच गरज नाही. काही काही वारकरी असं नका, त्यांची आवड आहे, दर्शन घ्यायचंय, पण काहींचा समज असा आहे की बारीला देवाचं दर्शन घेतलं नाही तर वारी परिपूर्ण होत, असं अजिबात नाही. याचं कारण तुम्हाला सांगते. असताना तर आपण ज्ञानोबरायांबरोबर आलोय, म्हणजे साक्षात भगवंता सोबत आपण आलेलो आहे. आणि भगवंता सोबत आल्यानंतर वाकरीच्या वेशेवर साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्याला न्यायला येतो आणि तिथं आपल्याला दर्शन देतो. म्हणून तिथं जायची काय गरज? वाटप आहे उभा भेटेची अभंगाचं दुसरं चरण. वाट पाहे उभा भेटीसी आवडी, 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 वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा
वाट पाहे उभा भेटीची आवडी 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 कृपाळू तातडी उतावे कृपाळू तातडी उतावे कृपाळू तातडी उतावे कृपाळू तातडी उतावेल कृपाळू तातडी उतावे वाट पाहे उभा भेटीची आवडी 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 वाट पाहे उभा भेटीची आवड वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवड वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उठावीळ. महाराज तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी दर्शन घेण्याकरता जाण्याची गरज. अहो आपण देवासोबत आलोय आणि साक्षात भगवान परमात्म्याने आपल्याला न्यायला यावं, याच्यापेक्षा काय महाराज दुसरं पाहिजे. म्हणून साधू संतांनी याच्याकरता देवाला माझं म्हंटल ते देवाला, आणि अभंग लिहिले ते कुणाचे लिहिले? संतांचेच लिहिले. म्हणून महाराज देव त्यांच्या घरी आला. देवाला घरा नंदाची गावा धन्य त्याच्या दैवा देवाले. महाराज देवानं घरची कामं सुद्धा केली. कितीतरी महाराज घरची कामं देवानं करावी एवढं महाराज लहानातलं लहान देव होतो. आणि बघायला गेलं ना तर साधू संत एवढे हुशार आहेत. तुम्हाला वाटल की ही सरकारनं आता योजना आणल्या, सरकार सांगतंय झाडे लावा झाडे जगवा, हे आता झालं. पण साधू संतांनी कितीतरी महाराज आधीच सांगून ठेवलंय. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा. ह्या योजना आता आलेत, पण संदेश महाराजांनी कधी दिलाय? आधीच दिलाय. लाईटीचा शोध आहे, पाण्यापासून वीज तयार होते, हे महाराज माऊलींनी आधीच ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला महाराज विशेष वाटतं दुसऱ्यांनी लाईटीचा शोध लावला, हे आधीच आहे. त्याच्यावरतीच महाराज अभ्यास केला. दुसरा देश जर बघायला गेला ना, आज महाराज अमेरिका सारखा देश आपल्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय. जपान सारखा देश आपल्या साधू संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करतोय. आणि शोकांतिका याची वाटते की दुसऱ्या देशातील लोकांनी आपल्या संतांच्या ग्रंथांना डोक्यावर घ्यावं आणि आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील लोकांना अशी शोकांतिका आहे की काहींना गाथा कशाला म्हणायचं माहिती नाही, काहींना ज्ञानेश्वरी कशाला म्हणायचं माहिती नाही, काहींना महाराज आता बघायला गेलं ना सलमान खान माहित आहे, शाहरुख खान माहित आहे, माधुरी दीक्षित माहित आहे, पण महाराज शोकांतिका याची वाटते की साधू संतांनी काय कार्य केलं हे आजच्या पिढीला माहित नाही. आज प्रत्येक आलेल्या आईला वाटतं की माझ्या मुलीने सुंदर दिसावं. आज प्रत्येक बापाला वाटतं की माझी मुलगी चार चौघात उठून दिसावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलीला सौंदर्यवती बनवण्यापेक्षा, रूपवती बनवण्यापेक्षा तिला संस्कारवती बनवा, गुणवती बनवा. आयुष्यात कधी वाया जाणार नाही. ही काळाची गरज आहे. आज आम्ही आमच्या मुलांना शिकवत नाही.
की आमचा धर्म काय आहे. आज आम्ही आमच्या मुलांना शिकवत नाही की आमचा संदेश काय. आज आम्ही आमच्या मुलांना शिकवत नाही की आमचे ग्रंथ आम्हाला काय सांगतात. आपण कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातामध्ये. नीट ऐका बर का, इकडे लक्ष द्या. आहेत ना सगळे का गेले, म्हणजे झोपी नाही ना गेले तर ऐका. आपण कुणाच्या पोटी जन्म घ्यायचं हे आपल्या हातात आहे का. निश्चितच आपल्या हातात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कुणाच्या पोटी जन्म घ्यायचं हे आपल्या हातात जरी नसलं तरी आपण कुणाचं आई वडील व्हायचं हे निश्चित आपल्या हातात आहे. चांगल्या मुलांचं आई वडील व्हायचं का वाईट मुलांचं आई वडील व्हायचं हे कुणाच्या हातात आहे. आज महाराज मुलं एवढी बर्बाद झाली. मी ठिकठिकाणी हे सांगते की आजची तरुण पिढी व्यसनाच्या अधीन आहे, अंधश्रद्धेच्या अधीन आहे. आज बघायला गेलं ना तर चांगला महाराज सुशिक्षित समाज सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतो. अंधश्रद्धेवरती नीट ऐका बर का. आता कीर्तन झाल्यानंतर 10 मिनिटं आमचे महाराज, आमचे दादा जितोबा महाराज जाधव अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावरती 5-10 मिनिटं बोलणार आहेत. की आता अंधश्रद्धेवरती एवढा महाराज समाज भरकटलेला आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. एवढी महाराज आजची पिढी बर्बाद झाली. आज प्रत्येक मूल महाराज 20-25 वर्षाचं कवळं बांड पोरग आज व्यसनाच्या अधीन आहे. ज्या वयामध्ये मुलांना आपल्या आई वडिलांचा आधार व्हावा, ज्या वयामध्ये मुलांना आई बापाला सांगावं बाबा तुम्ही आराम करा, आता मी कष्ट करतो, आई आता तू काम करू नको, सगळं काही मी बघतो, अशा परिस्थितीमध्ये महाराज आजचा समाज, आजची मुलं, चांगली मुलं निश्चितच आहेत पण काही ठिकाणी मुलं महाराज त्यांचा पाय घसरतो, दारूच्या नादाला आहेत, गुटखा मावा तंबाखू नको त्या व्यसनाच्या नादाला आहेत बघा. आणि दारू पिऊन तर महाराज एवढी येडी झाली. काय काय ना तर महाराज पेल्यावर मी काय करतोय कळत. पिणाऱ्यांचं तर काही सांगायलाच नको महाराज. पिणारे असतात ना, पिणारी निवडणूक येऊ द्या महाराज 4 जणांची हाणणार आणि निवडणुकी दिवशी महाराज ढुसून पडणार. एवढं अवघड आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्या नादाला कोणी लागत नुसतं महाराज. त्यांना दारू जर ढोसायची असेल ना, कुठला पण आमदार असू द्या, कुठला मोठा दादा, नुसतं म्हणणार बाहू. बाहू म्हणजे काय? आता कशाचा बाहून कुठला भाऊ महाराज? त्याला नुसतं झाडावर चढणं. बाहू सारखा माणूस जगात नाही. म्हणजे त्यांनी महाराज द्यावं 500 ह्याला. अशीच 3-4 मित्र जी दारू ढोसली आणि जी टाईट झाले, तिकडून महाराज रिक्षावाला आला. आता एवढे हे फुल पेले महाराज, त्यांना चालता येईना. रिक्षावाल्याला कसं तरी थांबवलं, हाक मारली, इकडे आम्हाला इथं सोडणार का? आता रिक्षावाल्याने ओळखला यांचा काय कार्यक्रम झालाय. ठीक आहे म्हणलं बसा माग. रिक्षावाल्यानं पण काय केलं, माग बसावली आणि रिक्षा आपली चालू केली. 2 मिनिटं रेस धरली, 2 मिनिटात बंद केली. त्यांना म्हणले उतरा खाली, आली तुमची जागा. म्हणजे गाडी काही पुढे नेली नव्हती, तिथंच होती बर का. पण ह्या पेताडे महाराज उतारले. तेवढ्यात 1 जण महाराज हुशार होता, त्यानं गचुर धरलं आणि खाड दिशेने वाजवली. ह्याला वाटलं ह्याला काय समजलं, काय जागेवर सोडलंय. ही म्हणला इतक्या जोरात चालवतात का, मेलो असतो ना. आता गाडी महाराज चालू केली होती पण गाडी जागेवरून हल्ली का? गाडी तिथंच आहे. इतक्या जोरात ती म्हणला नाही चुकलं. किती रुपये झाले? म्हणला 100 रुपये. 100 रुपये दिले, निघाले चालत. आता ह्या चौघांनी काय केलं, 1 जणाला चढवलं झाडावर. भाऊ खूप भूक लागलीये, तुमची एखादी बकरी काढा बघा. हे म्हणले नाही, ती बकरीचं काम काय साधं सुद्धा नाही. महिला म्हणणार आमच्या बायकोकडे राहत. ती म्हणला भाऊ तुम्ही बायकोला घाबरता?
ती म्हणला बाहू कुणाला घाबरत नाही. ओय पावसाचा दिवस होत आणि नेमकं त्याच्या बायकोनं काय केलं, सगळ्या बकऱ्या आपल्या शेड मध्ये कोंबल्या आणि आपली बाज लावून ठेवली. आता ही बिचारा मित्रांना घेऊन आणलं, म्हटलं साईडलाच थांबा, आपलं काळं कुत्र आहे ना ती लय डेंजर आहे म्हणला. ती कोणाला सोडत बाजूला व्हा म्हणला, मी जाऊन येतो. ही गेला, बाज काढली, हळूहळू महाराज बकऱ्यात घुसलं, एक उचललं, येऊन आलं, त्याचा कार्यक्रमही केला, शिजावलं, खाल्लं, राहिलेलं महाराज मातीत पुरलं. आणि तेवढ्यात खाड दिशेनं वाजलं ह्याची बायको जागी. आता ह्यानं मित्राला सांगितलं, अजिबात म्हणायचं कुणी बायको जर काय म्हणली तर म्हणायचं वाघ आला ना आपलं बकरू नेलं. बायको म्हणली एवढ्या रात्रीचं कुठं फिरताय, म्हणलं अगं वाघ आला ना आपलं बकरू नेलं ना वाघानं. ती म्हणली कुठं आहे, थांबा म्हणली बघते. तिनं कंदील आणला, अशी बाज काढली, सगळ्या बकऱ्या बघितल्या, शेळी बघितली तिथंच आहे, मेंढी तिथंच आहे, बकर तिथंच आहे. ती म्हणली नाही आपलं तर बकरी नाही नेली, नाही आताच वाघ आला नेलं. तिनं परत नीट बघितलं, ती म्हणली, ती लागली रडायला, ती म्हणली नेलं ना, अव आपलं काळं कुत्र नेलं. महाराज सांगायचा मुद्दा काय, ह्यांना पेण्याच्या नादात कुत्र खाल्लं महाराज. म्हणजे काय करतोय आपण, कुठं करतोय, काय करतोय, काय खातोय, हे महाराज आजकालची पिढी एवढी बर्बाद झाली. ह्यांना आम्ही काय करतोय, कुठं राहतोय, काय खातोय, काय पितोय याचं भान राहिलं नाही, अवघड झालं सगळं. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. एक वेळ महाराज आपल्या मुलांच्या अंगावर कपडे चांगले नसले तरी चालतील, नीट ऐका बरं का. एक वेळ महाराज पैसा नसू द्या, धन दौलत नसू द्या, ऐश्वर्य नसू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज सगळ्यांना वाटतंय की माझ्या मुलांनी धन दौलत कमवावी, ऐश्वर्य कमवावं, बरोबर आहे. महिला मंडळ, आज तुम्हाला सुद्धा वाटतं माझ्या मुलाने करोडोचे लाखोचे बंगले बांधावेत, नक्कीच बांधतील, पण त्याला जर संस्कार नसतील ना तर त्या करोडोच्या लाखोच्या बंगल्यात तुम्ही असाल का नाही हे मी सांगू शकत नाही. पण ऐका, तुमची मुलं करोडोचे बंगले बांधू न बांधू, पण ही परमार्थ क्षेत्रातली मंडळी आहेत ना, संस्कारी मुलं, धार्मिक क्षेत्रातली मुलं लाखो करोडोचे बंगले बांधतील न बांधतील, पण महाराज ही मुलं ज्या ठिकाणी असतील ना, धार्मिक कार्यातली मंडळी ज्या ठिकाणी असतील त्यांच्या सोबत कायम त्यांचे मायबाप असतील, याची गॅरंटी मी देते. ही ताकद कशाची आहे, संस्काराची. महत्व कशाला आहे, संस्काराला. श्रीमंती, पैसा, धन दौलत आज आहे, उद्या असेलच याची गॅरंटी नाही. तुकाराम महाराजांकडे सुद्धा संपत्ती होती, ऐश्वर्य होतं, त्यांनी त्याचा त्याग केला. तुकाराम महाराजांचं जीवन जर बघायचं असेल ना, 5 मिनिटं मी घेईल बरं का. त्यांचं जीवन जर चरित्र ऐकलं, महाराज घराचं नाव चंद्रमोळी, घराचं नाव चंद्रमोळी, कारण चंद्र बघायला घराच्या बाहेर जावं लागत, कारण घरच महाराज पडकय, घरातनच चंद्र दिसतो, म्हणून घराचं नाव चंद्रमोळी. केळीवर नारळी, चुलीवर हरळी, असली परिस्थिती कोणाची होती, तुकाराम महाराजांची. आणि तुकाराम महाराज एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा परमार्थ, नामस्मरण कीर्तन कधी चुकलं, कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मा जन्मांतरीची जर पाप तुम्हाला बाजूला सारायची असतील तर काय करा, देवाचं. म्हणून 24 तास भगवंताच्या नामस्मरणामध्ये राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
पुणेकर आहात. बघा भगवंताच्या पावन भूमीमध्ये आज आपण आहोत. भगवंताचं नामस्मरण आषाढी एकादशी दिवशी या ठिकाणी कीर्तन होतंय, नामस्मरण होतंय. हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण घ्या. रामकृष्ण हरी मंत्र हा जीवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. जिवंतपणी जर मोक्ष मिळवायचा असेल तरी भगवंताचं नामस्मरण घ्या. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार करा. एक टाळी वाजवायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ओ रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ताई ओ रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम. सुखाचा करीन, सुखाचा करीन, सुखाचा करीन. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. जाईन गे माये वा वा वा. पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. दया पंढरपुरा. वा 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 वा. बघा असं आनंदाचं वातावरण किती छान वाटलं. वाटलं ना छान. झोप गेली का? उठले का सगळे? म्हणजे झोपले होते. बघा एवढी ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. आणि तुकाराम महाराजांची परिस्थिती अशी, भगवंताचं नामस्मरण करत बसले. 10 दिवस झाले तुकोबाराय उपाशी आहेत. किती दिवस? 10 दिवस. 10वा दिवस उगवला. इकडं तुकाराम महाराजांचा काकडा चालू झाला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी माता
पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व विद्या हे जाणून शरणरी गा देवाते माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणता मी माझे निघरे घेतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा दाटला वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत अची दाटी महाद्वारापर्यंत असा महाराज काय चालू झाला काकडा आणि काकडा चालू झाल्याबरोबर जिजाबाईंच्या शेजारची उठली आणि तिनं सांगितलं अगं जिजे अगं अजून झोपली तिकडं बघ भंडाऱ्यावरती तुकाराम महाराजांचा काकड्याचा आवाज येतोय लगबगीनं महाराज जिजाबाई उठल्या कस तरी दुसऱ्याकडून पीठ उसनं आणलं आणि 3च भाकरी केल्या उसनं पीठ आणलं त्याच्या 3च भाकरी झाल्या आणि लगबगीनं मडक्यामध्ये भाकरी घेतल्या भाकरी बांधून निघाल्या जिजाबाई आड रानाची वाट आहे आणि 10 दिवस झालं तुकोबारायांनी जेवण केलं नाही उपाशी असेल माझा मालक महाराज जिजाबाईंचं जर चरित्र ऐकलं तर सगळ्यांनी ऐकलंय आवली अशी आहे आवली तशी आहे तुकोबारायांची पत्नी रागराग करत होती तुकोबारायांसोबत कधी नीट बोलली नाही भगवंतावर तिची श्रद्धा नव्हती असं सगळ्यांना तिचं चरित्र माहित आहे पण नीट ऐका एका बायकोचं आपल्या नवऱ्यावर किती प्रेम असावं हे शिकायचं असेल तर जिजाबाईंकडून शिका आवलीकडून शिका की आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करावं काही माणसं नीट ऐका काही माणसं घालून पाडून बोलतात पण त्यांचं अंतकरण मात्र निर्मळ असतं बरं का नीट ऐका काही माणसं कशी बोलतात तोंडावर महाराज तोंडावर असेल ते बोलतात रागात बोलतात पण त्यांचं अंतकरण कसं असतं निर्मळ असतं पण काही जण माणसं दिसायला कोवळी असू द्यात कोवळ्या अंतकरणाची दिसू द्यात पण अंतकरण कसं असतं मळक असतं पण महाराज जिजाबाईंच्या तोंडामध्ये तिरस्कार जाणवला असेल तरी सुद्धा त्यांच्यासारखा संसार त्यांच्यासारखा परमार्थ नीट ऐका बर का संसारामध्ये राहून देवाला शिव्या ज्यांनी दिल्या शिव्या देण्याचा अधिकार जेवढा ज्यांचा देवावर असावा बघा देव असाच कुणाला अधिकार देत ज्या महाराज देवाला सुद्धा शिव्या देत होत्या असा अधिकार जिजाबाईंचा होता त्यांच्यासारखी महाराज पत्नी परत झाली नाही आणि आड रानाच्या वाटेवरून निघावं आणि पायामध्ये चप्पल नसावी अनवाणी निघाल्या माझ्या जिजाबाई आणि अनवाणी चाललेल्या असताना डोक्यावरती महाराज भाकरी आहे भाकरी बांधून घेतले तर मनामध्ये चिंता आहे तुकोबारायांनी जेवण केलं नाही नामस्मरण करत बसलेत पोटाची चिंता नाही आणि चालत चालत निघालेले असताना अचानक महाराज काठा यावा आणि पायामध्ये घुसावा आणि महाराज पायाच्या आरपार व्हावा काटा कच दिशेने डोळ्यामधून पाणी यावं आई ग
जिजाबाई ओरडल्या, खाली बसावं. आणि पायामध्ये आरपार घुसला काटा माझ्या जिजाबाईंच्या. बघा, अंतकरणामध्ये चिंता आहे. तुकोबारायांनी जेवण केलं नाही, त्यांच्यापर्यंत भाकरी पोचवायच्या आणि काटा तर आरपार झालाय. डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. काय करावं, कसं काढावा काटा. तेवढ्यामध्ये महाराज एका ठिकाणी बघावं, सावळं रूप दिसावं. खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे आणि स्मित हास्य करणार, गुर चारत बसणारा एक गुराकी दिसला. तो गुराकी होता का? साक्षात भगवंतानं महाराज गुराक्याचं रूप घ्यावं आणि जिजाबाईंनी हाक मारावी, ए गुराकी, इकडे ये, इकडे ये. असं म्हणल्याबरोबर गुराकी पळत यावा. इकडे ये रे बाबा, काठा काढता येतो का तुला? तो महाराज जगाचा बाप आहे, तो म्हणला चांगल्या चांगल्यांचा काढलाय काठा. तसं नाही रे बाबा, लयच हुशार दिसतो की. पुढचा बोलतो, हा काटा काढता येईल का? काढतो म्हणला. महाराज, देवावरती एवढा अधिकार असावा, एवढं प्रेम हृदयात असावं की एखादा काटा काढणारा पण असा मिळावा की त्यानं काटा काढणाऱ्याचा पाय कुठं घ्यावा. आपल्या काठा काढणारा त्यानं पाय कुठं घेतला? मांडीवर घेतला, स्टूलवर पण नाही, खुर्चीवर. कुठं घ्यावा? आपल्या मांडीवर घ्यावा. आणि महाराज असं हात, देवानं काय केलं, असा पाय स्वच्छ केला. हाताला पायाची काय लागली आणि ती तोंडाला लावावी. कुणी? जगाचा बाप आहे तो पांडुरंग परमात्मा, साक्षात भगवान परमात्म्यानं जिजाबाईंचा पाय हातात घ्यावा आणि महाराज स्वतः पायाची धूळ कुठं लावावी? आपल्या तोंडाला लावावी. आणि एवढंच नाही, हातानं काटा नाही तर महाराज शेवटी मुख कमल पायाकडे नेलं आणि आपल्या दातानं काठा काढावा. कुणी? जन्माला येऊन महाराज ज्यांनी ज्यांनी परमार्थ केला, काय काय जणांनी रात्रंदिवस देवाचं नाम घेतलं, पण त्यांना सुद्धा देव भेटला. पण महाराज साक्षात जिजाबाईंना देवानं दर्शन द्यावं आणि महाराज देवानं जिजाबाईंच्या पायातला काठा काढावा आणि त्यांच्या चरणाची धूळ आपल्या तोंडाला लावावी. अशी जर ज्यांचा महाराज परमार्थ झाला, भक्ती झाली, त्यांचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अशी भक्ती असावी, असा परमार्थ संसारी असावे, असोनी नसावे. त्या संसारात असताना सुद्धा नसल्यासारख्या होत्या. देवानं महाराज काठा काढला आणि टच दिशेनं काटा काढल्याबरोबर रक्त वाहू लागलं आणि रक्त आल्याबरोबर जिजाबाईंनी महाराज काय केलं? आता जिजाबाईंचं पाय मांडीवर आहे, लुगडं फाटलेलं होतं. जिजाबाई लाजल्या. देवाच्या लक्षात आलं. देवाच्या लक्षात आल्याबरोबर देवानं तिथं हात ठेवला आणि जिजाबाईंना सांगतात, आई कोणत्या नावानं हाक मारली? नीट ऐका बरं का. इथं आलेल्या कीर्तनातील वारकरी मंडळी, पुरुष असू द्या, महिला असू द्या, लहान मुलं असू द्या, भगवंतानं जिजाबाईला हाक मारताना कोणत्या नावानं मारली? आई साहेब, आई. आणि ज्या वेळी तुमच्या मनामध्ये पाप येईल, ज्या वेळी पाप करण्याची वृत्ती होईल ना, त्यावेळी महाराज समोर स्त्री असू द्या, तिला आई म्हणून हाक मारा. त्या महाराज त्या माणसाचं मातृत्व जाग झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज मनामधलं पाप गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या आई शब्दामध्ये. कधी पण मनामध्ये वाईट भावना येऊ द्यात, वाईट विचार येऊ द्यात, ते वाईट विचार बाजूला सारण्याचं काम करतं ते आई शब्द आहे. आणि
आणि असं आई हाक मारल्याबरोबर जिजाबाईंना सुद्धा लाज वाटली नाही. जिजाबाईंना लक्षात आलं हे आपलंच लेकरू आहे, मला आई म्हणून हाक मारतय. लाज वाटू दिली नाही. रक्त आलं ना, जिजाबाईंचा हात साडीकडे जायच्या आत देवानं आपल्या पिवळ्या पितांबराचा सोगा काढावा, तार दिशेने फाडला आणि पायाला बांधला. आणि त्या रक्ताचा आणि पिवळ्या पितांबराचा रंग एकत्र आला. रक्त लाल रंगाचं आहे, पितांबर कोणत्या रंगाचं आहे, आणि रंग संगती झाली आणि भगवा रंग प्रस्थापित झाला संप्रदायाचा, धर्माचा. आणि महाराज जो रंग निर्माण झाला तो शांततेचा. कोणता रंग? भगवा आहे, धर्माचं प्रतीक आहे भगवा रंग, वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे भगवा रंग. तो भगवा रंग जिजाबाईंना एक प्रकारचा संदेशच देत होता की आता हे संसार सोडून द्या आणि कुठल्या मार्गात या, या भक्ती मार्गात या. आणि तेवढ्यामध्ये देवानं सुद्धा हट्ट केला. त्याच्यामध्ये काय काय त्याच्यात? जिजाबाई म्हणले भाकरी आहेत, किती आहेत? 3च आहेत. मला एक दे ना. एक दे. देत नसती म्हणले. माझे मालक 3 दिवस उपाशी आहेत, त्यांच्या करता चालवले, एक सुद्धा मिळणार? अगं तुझा काटा काढला मी, काहीतरी दे मला. देते ना. काय देते? माझ्या पाया पुढे आशीर्वाद देते. जिजाबाईंनी कुणाला म्हणावं? जगाच्या बापाला, देवालाच पाया पडायला लावलं ना आशीर्वाद दिला. आणि महाराज भाकरीचं टोपलं घेतलं, मडकं घेतलं आणि निघाल्या ताड ताड ताड. आणि नुकतंच महाराज तुकोबारायांचं सुद्धा पुंडलिका वरदेव झालं होतं. तुकोबारायांना रागात म्हणू लागल्या, असं अडचणीत बसू नाही, किती त्रास द्यावा, काटा लागला ना पायाला, माझ्या रक्त आलं ना, दुखू लागला पाय, विचार करावा जरा. काटा लागला, काय केलं मग? गुराखी भेटला, त्यानं काढला काटा, त्यानं काटा काढला. बघू दाखव कुठं लागला. पायाच्या जागी काठा लागलेली जागा बघितली, त्याला महाराज रक्त लागलेलं आणि पिवळा पितांबर दिसला. तुकोबारायांच्या लक्षात आलं हा दुसरा तिसरा कुणी नाही, हे कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. अगं कोण होता? गुराखी होता. वर्ण काय होता? सावळ्या रंगाचा होता, खांद्यावर गोंगडी होती, हातात काठी होती. काय म्हंटल तुला? काटा काढला. आणि एक सांगू का, त्यानं असा काठा काढला, आतापर्यंत त्यानं एवढा सुंदर असा काटा काढला, त्याचा हात माझ्या चरणाला लागावा आणि कोणत्याही प्रकारचं दुःख माझं नष्ट झाल्याची माझी भावना झाली आणि जगातलं सगळं सुख मला मिळालं अशी अनुभूती आली. कशामुळं? त्याचा हात माझ्या चरणाला लागला. तुकोबाराय म्हणतात, अगं त्याला भाकरी द्यायची ना, 10 दिवस झालं तो उपाशी आहे. तुम्हाला कसं माहिती तो उपाशी आहे? तुकाराम महाराज काय करायचे? जेवणा आधी स्वतः नैवेद्य कुणाला द्यायचे? आधी देव जेवण करायचं आणि मग तुकोबाराय जेवण करायचे. बरं का, 10 दिवस झालं तुकोबाराय उपाशी होते, देव सुद्धा 10 दिवस उपाशी. अगं त्याला भाकरी द्यायची होती ना, मला माहित आहे तू मागणार नाही. जिजाबाई म्हणले मागत होता पण मीच दिली नाही. आऊ माग लागलेला भरपूर माझ्या. एखाद्या लहान मुलाकडनं आईकडे हट्ट करावा एवढ्या व्याकुलतेने तो मला भाकरी मागत होता, पण मी त्याला भाकरी दिली. अगं द्यायची होती ना, काहीतरी द्यायचं होतं, दिला ना, मी त्याला आशीर्वाद दिला. बघा, अगं तुला समजलं नाही, त्यानं तुला त्या रूपात येऊन संदेश दिला. तो दुसरा तिसरा कोणी नाही, अगं तो साक्षात पांडुरंग परमात्मा होता. तुकोबाराय डायरेक्ट देहूला न जाता भंडाऱ्यावरून पंढरपूरला आले आणि भगवंताचं दर्शन घेतलं. कारण योग येणं सुद्धा कोणाच्या हातात आहे? योगक्षेम ज्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. महाराज हे सुद्धा योग येणं कुणाच्या हातात आहे? भगवंताच्या. म्हणून महाराज सांगतात की तू देवाचं नामस्मरण करण्याचं, देवाचं दर्शन घेण्याचं काय फळ आहे?
तर जी तुमची मागील येरझार असेल, जी तुमचं पुढचं काही दुःख असेल, ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त देवाचं एकदा काय करा, दर्शन करा. अभंगाचं तिसरं चरण. मागीला परिहार पुढे नाही सीन, मागीला परिहार परिहार पुढे नाही सीन. मागल्य परिहार पुढे नाही सीन. मागल्या परिहार पुढे नाही सीन. झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन धिंत तित्ता तित्ता, झालिया दर्शन एक वेळा. वाट पाहे उभा उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. मागील परिहार पुढे नाही शीन. झालिया दर्शन एक वेळा. जन्म मृत्यू महाराज चुकल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंताचं एकदा काय करा, दर्शन करा. आणि काही काही जण काय करतात महाराज, पंढरपूरची वारी करतात, आळंदी ते पंढरपूर इथं येतात. पण नेमकं काय करतात, नगर प्रदक्षिणा झाली, देवाचं दर्शन झालं, आता 20 दिवस राहिले, पण नेमकं महाराज आषाढी एकादशी दिवशी कुठं, घरी. पंढरीचा वार करी, वारी चुकून जाय घरी. असंच ना मग काय. एवढ्या दिवस आपण वारी करतो, बरोबर आहे. 20 दिवस महाराज कसली पळापळ नाही, कसली टेन्शन नाही, कसली चिंता नाही. मला सांगा, घरी जायचं 20 दिवस काय डोक्यात असतं का? मग आषाढी एकादशी आल्यावर काय काय जणांना काय जोर येतो, मला लॉजिकच कळलं नाही महाराज. काय नक्की काय प्रॉब्लेम काय? नेमका आषाढी एकादशी दिवशीच का तुम्हाला घरी जायचंय? इतक्या दिवस महाराज राहतात आणि नेमकं नगर प्रदक्षिणा झाली, दर्शन झालं की आषाढी एकादशी दिवशी. असं करू नका. आषाढी एकादशी दिवशी इथं राहायचं, उद्या बारस सोडायची आणि मगच घरी जायचं. आधी जाऊ नाहीतर देव पावणार नाही बर का. असं करू नका बर का. मग बघा, दर्शन घ्यायला सांगितलं किती वेळा? फक्त एक वेळा दर्शन घ्या. एक वेळा दर्शन घेण्याचं सुद्धा एवढं फळ आहे. नीट ऐका बर का. ज्यांना पायीवारी घडत नाही ना, त्यांनी फक्त महाराज पायीवारी नाही घडली जाऊ द्यात, फक्त एकदा देवाचं काय घ्या, दर्शन घ्या. नाही दर्शन घेता आलं, फक्त एकदा गरुड खांबाला मिठी मारा. नाही गरुड खांबाला मिठी मारता आली, जाऊ द्यात, नामदेव पायरीचं काय घ्या, दर्शन घ्या. नाही नामदेव पायरीचं दर्शन घेता आलं, जाऊ द्यात, चंद्रभागेचं काय घ्या, स्नान करा. नाही चंद्रभागेचं स्नान करता आलं, बघा ज्यांना काही गोष्टी करता येत नाही त्यांच्या साठी सुद्धा सांगितलं. नाही चंद्रभागे स्नान करता आलं तर काय करा, पायीवारी मध्ये, नीट ऐका बरं का, पायीवारी मध्ये फक्त एक पाऊल टाका. काय टाका? किती? संगमनेर वरून या, पुण्यावरून या, मुंबईवरून या, कुठून पण या, एक पाय एसटीच्या पायरीवर, एक पाय. असं करू नका बरं का. काय काय जण म्हणतील महाराज एकच पाऊल टाकायला लावलंय. एक पाऊल बसच्या पायऱ्यांवर एक पाऊल, असं केलं तरी काय, एकच. नीट ऐका बरं का. पंढरपूरच्या पायी वारी मध्ये एक पाऊल टाकल्याचं सुद्धा महत्व आहे बरं का. नीट ऐका. गोदावरीचं स्नान केलं, गोदावरीचं स्नान केलं, काशीला जाऊन आला, सगळ्या तीर्थक्षेत्राला जाऊन आला,
तरी सुद्धा ज्याचं फळ भेटणार नाही. पण महाराज पायी वारीमध्ये एक पाऊल पायी वारीमध्ये टाका, सगळे तीर्थक्षेत्र घडल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद फक्त पायी वारीमध्ये आणि एक पाऊल टाका. आयुष्यभराचे महाराज संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दी. वारी चुकून देऊ नका. आणि काय करा, एकदा का देवाला माझं म्हटलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला दुसऱ्या तिसऱ्याच्या कुणाच्या हातात देत नाही. तो स्वतः आपलं रक्षण करतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणेने दी आणि काचे हाती. 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 पैसला तो चिती निवडे ना. पैसला तो चिती निवडे ना. वाट पाहे